वन गोइंग मॅच कडे आपण बोलतोय. या ठिकाणी दर्शवलं गेलं विशाल धोतडे सर यांच्या माध्यमातून. मॅच वन राईट ओव्हर द विकेट. गोलंदाज ट्रॅकवर तयार. यावेळी ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, पण रिव्हर्स स्पिन बॉल डायरेक्ट निघून गेला प्रेक्षकांच्या हातकणामध्ये. कुठल्याही प्रकारचा धाव नाही. डॉट बॉलची सांगता सुरुवात झालेत पाहायला मिळाला. या ठिकाणी सुंदर असा गोलंदाजी जसा प्रकारे सुरुवात व्हायला पाहिजे तसेच सुरुवात झालेत. यावेळी राईट हँड फलंदाज स्ट्राईकवर स्टेप आउट केला. जागा बनवला देखील. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन कडून थोडासा मिस्टेक झाली आणि चेंडू निघून गेलाय. मला वाटते बाउंड्री पार. मिळतील 4 धावा. चौकार. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरा बॉल देखील या ठिकाणी 4 धावांकरिता शॉर्ट थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलेत आणि एकोणतरी जर पाहायला गेलं तर धाव फलक झालेत ते 4. एव्हरेज बॉल हवामध्ये. वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री पार. मॅक्सिमम षटकार. हॅलो. यावेळी जर पाहायला गेलं एकोणतरी धावफलक झालेत ते 10, कारण 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत या षटक मधील. माफ करा, 4 बॉल टाकून झालेत. पहिला डॉट, दुसरा बॉलवर आले चौकार, तसा तिसऱ्या बॉलवर आले षटकार, तसेच चौथा बॉल जर आले ते डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. या पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे मात्र 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलचा बाहेर. यावेळी सौंदर्य आईस कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू जातो. डिप स्क्वेअर लेग डिझाइन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सोडून फील्ड करेपर्यंत या ठिकाणी गुटाणी बिडीला विकेट पाहायला मिळाला आणि 1 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 1 धावा करिता पळाले आणि 1 धावाचा सह्याने एकूण धाव फलक झालेत ते 11 या अंकांवर. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केली पाहिजे, कारण षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला पाहिजे. यावेळी बॉल हवामध्ये. मिस टायमिंग शॉट आहे. खाली क्षेत्ररक्षक आहे आणि कुठल्याही प्रकारचा चूक न करता सुंदर असा लॉंग ऑफच्या हातामध्ये दिले आणि फलंदाज बाद. पहिल्या षटकांची हॅलो. यावेळेस पुन्हा पाहायला मिळाला तर सुंदर असा विकेटचा पडन. क्लीन बोल्ट, लाईन लेन परिपक्वता, परफेक्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी, मोठा फटका मारण्याकरिता स्टेप आउट केले आणि बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाही झाला. स्किड करून डायरेक्ट जाऊन मिडल स्टॅम्पला बॉल लागले आणि या ठिकाणी दांडीगुल. फलंदाज बाद.
एकूण धावफलक किती झाला स्कोर 10 झाले का 17 आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एकूण धावफलक झाले ते 17 म्हणजे 17 धावा पहिल्या षटकांचा समाप्ती पहिला 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलक 17 यावेळेस पुढचा बॉल अंतराळात खेळण्याचा प्रयत्न नजाकत हो स्कूप शॉट पाहायला मिळाला यावेळेस फेकून दिला मागच्या दिशेने बाउंड्री पार सुंदर असा फलंदाजी देखील पाहायला मिळाला किती प्रशंसा केला तरी कमी आहे तयार होता डायरेक्ट या लेग ब्रेक बॉलाचा खिलाफ काही फलंदाज जसा प्रॅक्टिस करतोय हमेशा लेग ब्रेक गोलंदाजीचा विरुद्ध मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केले जाते पण या ठिकाणी देखील दर्शवला गेला आणि सुंदर असा स्ट्रोक देखील पाहायला मिळाले यावेळेस पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट राईट हँड फलंदाज करीता पुन्हा तोच प्रयत्न मागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला गेला पण यावेळेस बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाही थोडासा एलिमिनेशन मध्ये देखील टायमिंग मध्ये परिपक्वता पाहायला मिळाली नाही त्यामुळे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाला एकंदरीत जर पाहायला गेला तर डबल धावफलक आहेत ते 21 दुसरा षटक प्रगतीवर आहे यावेळेस बॉल हवामध्ये आहे लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण मस्तकावर दस्तक देऊन चेंडू निघून जातील 1 बाउन्स बाउंड्री पार पुन्हा मिळतील 4 धावा चौकार राईट आर्म ओव्हर द विकेटचा डिसाइड गोलंदाजांचा जर्सी नंबर 12 राईट हँड फलंदाज करीत होते मार्गस्थ यावेळेस बॉल हवामध्ये फ्लिक केला डीप फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे पण त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर चेंज ऑफ पेस थोडासा चकमा दिला क्षेत्ररक्षकांना आणि चेंडू उचलून फील्ड करतील त्यापूर्वी 2 धावा कंप्लीट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि दुसरा षटक देखील संपलाय विशालजी धोदडे यांच्या माध्यमातून दर्शवले गेलेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलक झाले ते 27 ऑन द स्कॉट डिसमिस टुडे सेकंड ओव्हर तिसरा षटक देखील प्रगतीवर आहे आणि गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर निलेश लगभग 7-8 कदमचा रनअप आणि राईट आर्म ओव्हर द विकेटचा परमिशन पंच विशालजी धोदडे यांच्या माध्यमातून घेतले गेलेत पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर जसं प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवले गेले तर विकेट कीपर शॉर्ट थर्ड मॅन कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर तसेच लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये या ठिकाणी बॉल हवामध्ये आहे मिड ऑन क्षेत्रामध्ये देखील सेफ झोन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही होता त्यामुळे सेफ झोन मध्ये या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालेत आणि चेंडू फील्ड करतील त्यापूर्वी मंद बॉलने देखील 1 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत तर माफ करा 1 धावा कंप्लीट केलेत आणि एखेरीच्या सहाय्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचलेत 28 अंकांवर यावेळेस ऑफसाइडला कट केला क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर ओहो 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू झाले क्लिअर बाउंड्री पार चौकार किती कौतुक केलं तरी कमी आहे जसं प्रकारे सामन्यांचं आयोजन या ठिकाणी केलंय त्यावेळी स्विचचा प्रयत्न मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे डीप थर्ड मॅन रिजन मधून चेंडू निघून जाईल बाउंड्री पार चेंडू रोखणं नामुमकिन बाउंड्री पार मिळतील 4 धावा चौकार देखील या इनिंग मध्ये पाहायला मिळाला कारण मागचे 2 मॅच मध्ये जसा प्रकारे क्षेत्ररक्षण झाले 2 इनिंग मध्ये माफ करा 2 मॅच मध्ये नाही तर 2 इनिंग मध्ये कारण मागचे मॅचचे जर फास्ट इनिंग मध्ये 82 धावा आणि त्यानंतर या मॅचचाही देखील पहिल्या इनिंग मध्ये या ठिकाणी 88 धावा पाहायला मिळाला 89 धावांचा टार्गेट या ठिकाणी दिलेत आणि 89 धावांचा पाठलाग करण्याकरिता या ठिकाणी उतरलेत मैदानामध्ये आणि जर पाहायला गेलं मला वाटतं या ठिकाणी एज लागलेत आणि एज लागून चेंडू गेले प्रेक्षकांच्या हातकणामध्ये अशा प्रकारे पंच विशालजी धोदडे यांनी दर्शवलाय या ठिकाणी विकेटचा पतन फलंदाज बाद विकेटचा पतन बिलकुल पंचांचा निर्णय अंतिम खूप अनुभवी पंच आहे आतापर्यंत अचूक पंचगिरी विशालजी धोदडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली बॅटचा एज घेऊन चेंडू गेले प्रेक्षकांच्या हातकणामध्ये अशा प्रकारे फलंदाज बाद या ठिकाणी केल्या गेला दर्शवला गेला विशालजी धोदडे यांच्या माध्यमातून ज्या विषयाची आपण चर्चा करत होतो या ठिकाणी आयोजन नियोजन जे झालेत आयगाव द बी स्पोर्ट पाचरुखा या टीमच्या माध्यमातून
सुंदर असा भव्यदिव्य ट्रॉफी आपण पाहू शकाल. तसेच सुंदर असा प्रेक्षक कक्ष वेगवेगळ्या ठिकाणी प्रेक्षक कक्ष देखील बनवण्यात आलेत. मागच्या दिशेने ब्लॅक स्किन आहे. तसेच सुंदर असा कमेंट्री बॉक्स आलेला मान्यवरांकरिता सुंदर असा व्यासपीठ या ठिकाणी बंदोबस्त केले गेलेत. तसेच भव्यदिव्य आई गावदेवीचा देऊळ देखील या ठिकाणी आहे. आणि आई गावदेवीच्या देऊळमध्ये ज्याला आपण दर्शनासाठी गेलो ना तर त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आई गावदेवी पाचरुखा या संघाने आतापर्यंत जेवढे ट्रॉफी ज्या ठिकाणी होऊन त्यांनी आणले ते सर्व ट्रॉफी आपण आई गावदेवीच्या देऊळामध्ये त्या ठिकाणी देवीला त्या ठिकाणी आपण देवासाठी ठेवलेत. आई गावदेवीच्या देऊळमध्ये सर्व ट्रॉफी त्या ठिकाणी सजून ठेवलेल्या आहेत. आपण जर गेले दर्शनाकरिता तर त्या ठिकाणी पाहू शकाल. तसेच सुंदर असा गोलंदाजी स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिजन मधून चेंडू फील्ड केली जाईल. त्यापूर्वी एक धाव या ठिकाणी काढण्यात यश आले दोन्ही फलंदाजांना. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाला. एव्हरेज पुढचा बॉल गोल्डन डिलिव्हरी ऑन द राईट. चेंडू हवा मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. टीप स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू फील्ड केली जाईल. पण त्यापूर्वी थोडासा मिसफील्ड क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी झाली. पुन्हा थोडासा फॉम्बलिंग पाहायला मिळाला डिपेक्स्टर कबार रिजन मधून. त्यामुळे या ठिकाणी 3 धावा कंप्लीट दोन्ही बॅटर्स यांच्या माध्यमातून. आणि तिसरा षटक देखील या ठिकाणी संपलेत. आणि 3 धावाच्या सहाय्याने 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्डवर. मला वाटते 40 अंकांवर 40 3 षटकांच्या समाप्तीनंतर. लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत असाल. प्रो प्ले या चॅनेलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आपण पाहू शकाल या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजनात 3रा दिवस आहे. आणि 3ऱ्या दिवसाचा जर पाहायला गेला तर पहिल्या राऊंडचा 5वा सामना आहे. यानंतर शेवटचा सामना जय बजरंग घोटगाव तसेच साई स्पोर्ट उसगाव या दोन्ही संघांमध्ये रंगला जाईल. जय बजरंग घोटगाव व तसेच साई स्पोर्ट उसगाव या दोन्ही संघांमधला सामना खेळवला जातील. यानंतरचा सामना मिस्टर शैलेश यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर ऑन साइडला कट केला. क्षेत्ररक्षक आहे. डिपेक्स्टर कबार रिजन मधून चेंडू फील्ड केली जाईल. पण त्यापूर्वी सुंदर असा गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि दुहेरी धावामध्ये कन्व्हर्ट केलेत. तर दुहेरीच्या सहाय्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचलेत 42 अंकांवर 42 अनस्कार्ड. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेटचा परिचय देखील दिले दोन्ही फलंदाजांनी. पण जर पाहायला गेला ना त्या ठिकाणी एक धावांचा डोंगर उभारलेत. आणि लेग बिफोर या ठिकाणी फलंदाज बाद होईल. यॉर्कर लेन डिलिव्हरी ऑन द राईट खेळण्याचा हा प्रयत्न. पण तोपर्यंत मागे बोलून बघले तर चिडिया चुक गई खेत या ठिकाणी पंच देखील दर्शवला आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. तर त्यामुळे एखाने फलंदाज बाद या ठिकाणी नवाने बॅटरचा एंट्री होईल. मिस्टर प्रसाद नवाने बॅटर मैदानाकडे होते अग्रसर. सुंदर असा गोलंदाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. जसा प्रकारे मागच्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला पण यावेळी कमबॅक करताना पाहायला मिळाला शैलेश यांना. राईट उभारता विकेट पुन्हा होतोय मार्गस्थ. राईट हँड फलंदाज करिता नवाने बॅटर या ठिकाणी उपस्थित झालेत. पण स्ट्रेट ड्राईव्ह केला गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू गॅदर झालेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. फील्ड केली जाईल. चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत 1 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत दोन्ही फलंदाजांनी. आणि 1 धावाचा सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 43 अंकांवर 43 ऑन द स्पॉट. धावफलक क्षेत्ररक्षक जसा प्रकारे सजवला गेलेत तर किती कौतुक केला कमी आहे. कारण एकूण 90 धावांचा पाठलाग करण्याकरिता या ठिकाणी दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरलेत. खूप मुश्किल आहे सेकंड इनिंग मध्ये खास करून. कारण षटकारांनी चौकारांचा पाऊस या ठिकाणी पाडावी लागेल तर तुम्ही या धावांचा डोंगर क्रॉस करू शकाल. सेकंड इनिंग मध्ये प्रवेश करायचा असेल तर 89 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत जरा धावफलक पाहिला तर मात्र 43. एव्हलिस पुढचा बॉल यॉर्कर लेन डिलिव्हरी जबरदस्त अपील. पण लेग बिफोरचा अपील या ठिकाणी केलेत. मला वाटते ऑफ स्टॅम्पला मिस करून चेंडू गेलेत यष्टीरक्षकांच्या हातकणामध्ये. त्यामुळे विकेटचा पतन घडणार नाहीये. फलंदाज सुरक्षित. एकाकडे विशाल दुसरीकडे विनोद आपसमध्ये चर्चा करतोय. काही ठिकाणी विकेट आहे का फायर डिलिव्हरी आहे त्या देखील त्यांच्या डिसिजन अजून याचा आहे. फायर डिलिव्हरी या ठिकाणी सुरक्षित आहे फलंदाज. ऑफ स्टंपला मिस करून चेंडू गेले प्रेक्षकाकडे. त्यामुळे या ठिकाणी विकेटचा पतन नाही होणार. मॅच सुरू असते बेल्यास प्रेक्षकांना विनंती आहे आपण मैदानामधून जाऊ नये.
थोडा साइडून जायचा आहे. यावेळेस पुढचा बॉल राईट आर्म उभारता विकेट राईट हँड फलंदाज करिता फटका मोठा आहे. यावेळेस बॉल हवामध्ये आहे. टायमिंग शॉट आहे. चेंडू जातील बाउंड्री पार. वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री पार. मिळतील 6 धावा. षटकार. मॅच 1 झाले. सेकंड इनिंग मध्ये प्रवेश केलेत. मेनी कंग्रॅच्युलेशन फ्रॉम शिवनसाई. तसेच घाटेकर या संघाला पुढच्या वाटचाल करिता देतो शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलेत. सुंदर असा परफॉर्मन्स आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपण पार्टिसिपेट केलेत त्यासाठी आभार आहेत. हारजीत त्या प्रकृतीचा नियम आहे. कोणी हारणार आहेत कोणी जिंकणार आहेत पण आपला प्रयत्न देखील पाहायला मिळाला. सुंदर असा परफॉर्मन्स आपल्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. तर पुढच्या वाटचाल करिता मी या ठिकाणी घाटेकर या संघाला शुभेच्छा देतोय. तसेच जगदंब स्पोर्ट्स शिवनसाई या संघाला देखील कॉंग्रॅच्युलेट करतोय मी. आणि मिस्टर शैलेश खरपडे प्लीज या सामनाचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच करिता आपण व्यासपीठवर यायचं आहे. शैलेश खरपडे आपण मंचावर या. शैलेश आपण या मंचावर. मागचे जसा प्रकारे तुम्ही एका ठिकाणी फलंदाजी केली एकंदरीत किती धावा होता शैलेश यांचा सर? 17 चेंडूमध्ये 60 धावा शैलेश यांचा बॅटमधून आलेत. तर या ठिकाणी बबनजी नामकडे उपस्थित आहेत. गोड व्यक्ती महत्व आपला शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मेडल जे नितीन सापटे यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप झाले. तसेच सुंदर असा ऑरेंज फ्लेवर या ठिकाणी आहेत. कोल्ड्रिंक त्या देखील रवींद्र भोये सरांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप झालेत. आपला शुभ हस्ते देऊन या ठिकाणी शैलेश यांना पुरस्कृत करायचं आहे. मागचे सामनाचे सामनावीर शैलेश आपण या व्यासपीठवर. मात्र 17 चेंडूमध्ये 60 धावा त्यांचा बॅटमधून आलेत. तर त्याकरिता मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पुरस्कृत केली जाते. बबनजी नामकुडा यांचा शुभ हस्ते नितीनजी सापटे यांच्या माध्यमातून सुंदर असा मेडल स्पॉन्सरशिप केले गेले. तसेच रवींद्रजी भोये यांच्या माध्यमातून सुंदर असा ऑरेंज फ्लेवर कोल्ड्रिंक देखील आहे. बबनजी नामकुडा यांच्या शुभ हस्ते शैलेश यांना मॅन ऑफ द मॅच मेडल देऊन पुरस्कृत केली जाते. शैलेश आपण जायचा नाहीये. 1 मिनिट जरा थांबायचं आहे. सुंदर असा फलंदाजी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर मेडल देखील आपल्याला मिळाली. सुंदर असा नितीनजी सापटे यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप झाली. तसेच ऑरेंज फ्लेवर रवींद्रजी भोये यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप झाली आणि आपल्याला मिळाली. तर आपला देखील थोडासा मनोबल बॅक करायचं. आपल्याला कसं वाटते? बरं वाटतंय. टुर्नामेंट खेळून तर वाटतं. आपण इकडे पार्टिसिपेट केले. त्याचा सुंदर असा परफॉर्मन्स आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. तरी आपला पहिला हाफ सेंचुरी आहे का यापूर्वी आपण हाफ सेंचुरी ठोकला होता कुठेतरी असोसिएशन मध्ये? नाही आपला पहिला हाफ सेंचुरी आहे. खूप सुंदर असा प्रॅक्टिस मेहनत आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. थँक्यू. आपण पुढच्या मॅच मध्ये देखील असा परफॉर्मन्स होईल असा अपेक्षा आहे. हो थँक्यू. आजच्या दिवसाचा या पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आहे. जय बजरंग घोडेगाव तसेच साई स्पोर्ट उसगाव. सुंदर असा आयोजक या ठिकाणी पाहायला मिळतील. ज्याचे आयोजक आहे हे सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेत. पण आयोजकांचं जर पाहायला गेला तर या ठिकाणी सनी ठाकरे, संजय पाचलकर, रोहित भोये, नितीन सापटे तसे निलेश सांबरे, माफ करा निलेश नामकुडा या ठिकाणी आहेत. तसेच साईनाथ धोदडे, विनोद धोदडे तसेच बबनजी नामकुडा, सिलोनजी धोदडे तसेच दिलीप दलवी आणि बालाराम परेड या सर्वांचा किती कौतुक केलं तरी कमी आहे. कारण आजच्या दिवसामध्ये जशा प्रकारे या ठिकाणी सामन्यांचं आयोजन केलेत आणि या आयोजनाकरिता जर कोणाचा कौतुक करायचं असलं तर मला वाटते बशेपूर्व क्रीडा असोसिएशनचं कौतुक करावी. कारण बशेपूर्व क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून एक से एक टॅलेंट आपल्या समोर उभरून आलेत आणि आपल्या एसटी समाजामध्ये असा टॅलेंट आहे असा पहिले कोणालाच माहिती नाही होतं. कारण आपल्या गावामध्येच आपण छोटा छोटा टुर्नामेंट खेळायचो आणि आजच्या तारीखामध्ये
जसा प्रकारे एक टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलं आहे आपल्याला असं वाटतच नाही की आपण खेडेगावामध्ये खेळतोय. आज पाचरुखा या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल सुंदर असं आयोजन नियोजन बशेपीर क्रीडा असोसिएशन अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट पाचरुखा यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटचं आयोजन केले गेले. आणि आज पहिला राऊंडचा या पहिला शेवटचा सामना आहे जय बजरंग घोडगाव व तसेच साई स्पोर्ट उसगाव. साई स्पोर्ट उसगाव नाणेफेकीच्या कॉल जिंकून या ठिकाणी फलंदाजी स्वीकारलेत. तसेच जय बजरंग घोडगाव या संघाला क्षेत्ररक्षक करिता आमंत्रण दिलेत. सलामीच्या बॅटर देखील मैदानामध्ये अग्रेसर झालेत आणि गोलंदाज ट्रॅकवर तयार. तर आपण मॅच 1 करून घ्यायचा आहे. पंचांच्या भूमिकामध्ये मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये त्या ठिकाणी संजय पाचलकर आहे. सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी मॅच 1 करून घ्यायचा आहे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचा तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचाही या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे, वेलकम आहे. सामन्यांचा शोभा वाढवण्याकरिता तसेच आपले आवडता जो प्लेयर आहे जो खेळाडू आहे त्यांचा देखील ऊर्जा वाढवण्याकरिता आपण या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यासाठी देखील आपला आभार आहेत. कारण या ग्राउंड एक असा ठिकाणी आहे ना, आपण समोरच्या दिशेने जर पाहायला गेलेत तर त्या ठिकाणी एक सुंदर असा पर्यटक स्थळ, ऐतिहासिक टकमक किल्ला, तसेच पश्चिम दिशेला नॅशनल हायवे आहे आणि आपल्या मैदानाच्या बाजूला जर पाहायला गेला तर भव्य दिव्य गावदेवीचा देऊळ देखील या ठिकाणी आहे. यावेळी सिओर करले डिलिव्हरी जबरदस्त अपील, पण या ठिकाणी पंच देखील प्रभावित आहे आणि मिडिल स्टॅम्प या ठिकाणी जाऊन बॉल लागला. त्यामुळे या ठिकाणी करगाई चूल हो गई भूल, बॅट्समॅनचा दांडी गोल, फलंदाज बाद. पहिली नेसा, पहिली खुमार, पहिली आनंद, पहिली सुमार, पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद आणि विस्फोटक फलंदाज या ठिकाणी डगआउट मध्ये परततोय. नवाने बॅटरचं देखील एंट्री होईल, त्यापूर्वी घेतो छोटासा ब्रेक. यावेळी सूरज डगआउट मध्ये परतलेत, पण सूरज यांचा जागा घेण्याकरिता नवाने बॅटर मिस्टर मयूर मते या ठिकाणी आपण पाहू शकाल क्रीजकडे अग्रसर होतोय. मयूर मते विस्फोटक गोलंदाज, फलंदाज, तसेच सुंदर असा क्षेत्ररक्षक, एक सुंदर असा ऑलराऊंडर मयूर मते या ठिकाणी क्रीजकडे अग्रसर झाले. त्यावेळी या षटकातला पुढचा बॉल राऊंड द स्टॅम्प, मयूर मते स्ट्राईक बॉल. यावेळी ऑन द राईस फ्लिक केला गेला. शॉर्ट मिड विकेट आहे, चेंडू उचलून फील्ड केली जाईल. त्यापूर्वी एक धावा करीता पळाले मिस्टर मयूर मते आणि अकाउंट देखील या ठिकाणी ओपन झाले. धाव फलक एक विकेट लॉस आतापर्यंत जर पाहायला गेला तर मिस्टर सूरज या ठिकाणी बॅक टू द डगआउट परतलेत. त्यांच्या जागा घेण्यासाठी मयूर मते या ठिकाणी आलेत. यावेळेस अंधाराज खेळण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेलं तर बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा कनेक्शन नाही, त्यामुळे यष्टीरक्षकांच्या हातकडामध्ये चेंडू निघून गेलेत. डॉट बॉलचा संगता पाहायला मिळाली. पहिला षटक प्रगतीवर आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या बॉलवर एक धावा आणि तिसरा बॉल देखील या ठिकाणी डॉट पाहायला मिळाला. मिस्टर आकाश गोलंदाज ट्रॅकवर मार्गस्थ, राईट आर्म राऊंड द विकेट, राईट हँड फलंदाज करिता. यावेळी अनिकेत करिता अनिकेत ऑन आयस पोस्ट केला गेला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग, चेंडू फील्ड केली जाईल. पण त्यापूर्वी या ठिकाणी एक धावा कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेत मिस्टर मयूर आणि अनिकेत यांच्या माध्यमातून. पण यावेळी जर पाहायला गेलं तर पुन्हा स्ट्राईकवर अनिकेत आणि नॉन स्ट्राईकवर मयूर, तसेच गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर आकाश. पॉवर प्लेचा बंधन आहे, त्यामुळे मात्र 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलचा बाहेर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. आणि 30 सर्कलचा आतमध्ये मिड ऑफ तसा शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, तसेच शॉर्ट मिड विकेट. यावेळी बॉल हवामध्ये आहे. जर पाहायला गेला तर 30 सर्कलमध्ये सर्कलचा बाहेर या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असं झेल घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला. एक सुंदर एफर्ट स्वतःला समर्पित केले झेल घेण्याकरिता, पण शेवटच्या सणावर थोडासा स्लिप झाले, त्यामुळे हातातून झेल ड्रॉप झालेत. या ठिकाणी खूप असा मोठा जीवनदान मिळाली मिस्टर अनिकेत यांना. या षटकातला शेवटचा बॉल आहे. आपण पाहू शकाल अनिकेत आणि मयूर मते यांचा जोडी या ठिकाणी सुरक्षित क्रीजवर आहे. तसंच गोलंदाज ट्रॅकवर शेवटचा बॉल पॉवर प्लेचा आहे मिस्टर आकाश गोलंदाज ट्रॅकवर.
यावेळी सौंदर्य खेळण्याचा प्रयत्न पण पुन्हा थोडासा स्लिप झालाय त्या ठिकाणी बॅट्समॅन, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धाव नाही. या ठिकाणी डॉट बॉलच्या सांगता पाहायला मिळाला. 1 षटकांचा समाप्ती आणि एकूण धावफलक झाले ते 5 1 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झाले ते 5. आकाश यांचा षटक संपला गेला. सुंदर असा लाईन लेंथ गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आकाश यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकता बशेपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत गौतमी स्पोर्ट पाचरुखा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर शेवटचा सामना आहे. जय बजरंग घोटगाव वर्सेस साई स्पोर्ट उसगाव. साई स्पोर्ट उसगाव या संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण माफ करा बॅटिंग स्वीकारले तसे क्षेत्ररक्षण करिता या ठिकाणी जय बजरंग घोटगाव या संघाला आमंत्रण केले. तर साई स्पोर्ट उसगाव या संघांच्या अकाउंट मध्ये 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहेत ते 5. 5 on the card. Dismissed today. Fast over. तिकडे पाडा माहितीच नाही ना. तिकडे सरपंच सगळ्यांना भेटतात ना. बोला कोण आहे? गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर विशाल टोके. लगभग लॉंग हाईट पण छोटासा रनअप जर पाहायला गेला तर मात्र 5-6 कदमचा रनअप आहे आणि राऊंड द स्टॅम्प गोलंदाजीचा निर्णय. राईट हँड फलंदाज करिता मयूर मते आणि अनिकेत यांचा जोडी पाहायला गेला तर यावेळी ऑन साइडला कट केला क्षेत्ररक्षक आहे. डीप फाईन लेग 1 बाउन्स चेंडू झाले क्लिअर. बाउंड्री पार मिळतील 4 धावा चौकार. मयूर मते कितीही प्रशंसा केले तरी कमी आहे. जसा प्रकारे आतापर्यंत फलंदाजी केलेत. एक फेमस क्रिकेटर आहे बशेपूर्व क्रीडा असोसिएशनचा. विस्फोटक अंदाज त्यांच्याकडे तो टेम्परमेंट आहे, टॅलेंट आहे आणि टेक्निक आहे. कधीही मॅचचा फासा पलटू शकतोय कुठल्याही गोलंदाजाचा विरुद्ध. त्यांच्याकडे ते समता आहे मयूर मते यांच्याकडे. कारण आतापर्यंत मात्र सूरज डगआउट मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी अनिकेत आणि सूरजची जागा घेण्याकरिता आले मयूर मते आणि आतापर्यंत 1 चौकार पाहायला मिळाली मागचे बॉलवर. स्ट्राईक बर मयूर, नॉट स्ट्राईक अनिकेत आणि गोलंदाज ट्रॅकवर जर पाहायला गेलं तर मिस्टर विशाल. राऊंड द स्टॅम्प मयूर करिता. यावेळी बॉल हवामध्ये आहे. थोडासा जर पाहायला गेला पश्चिम दिशावरून पूर्व दिशेला हवा या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे हवामध्ये बॉल अटकलाय. त्या क्षेत्ररक्षक होता तिथे बॉलचे खाली पण या ठिकाणी सुंदर असा झेल देखील ड्रॉप झालेत. हातातून थोडासा बाउन्स मिळाली आणि बॉल खाली पडला. बॉलाने खाली माती, त्यामुळे सुंदर असा जीवनदान देखील मिळाले मिस्टर मयूर यांना. आणि चेंडू सोडून फील्ड करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केलेत. एकूण 1 धावाचा सही आणि एकूण धावफलक झाले ते 11. यावेळी 2 धावा कंप्लीट झाले. थँक्यू. या दुहेरीचा सह्याने धावफलक झाले ते 11. 11 ऑन द स्कॉट. दुसरा षटक प्रगतीवर आहे. एकंदरीत जर पाहायला गेला तर 2 बॉल टाकून झाले. तिसरा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केले गेले. त्यांना बॅट आणि बॉलचा कनेक्शन, टायमिंग, परिपक्वता देखील या ठिकाणी कम्प्लिटली परफेक्ट पाहायला मिळाली नाही. त्यामुळे थोडीशी एलिमिनेशनचाही देखील कमतरता पाहायला मिळाला. बॉल गेला प्रेक्षकांच्या हातकडामध्ये. डॉट बॉलची सांगता देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक राजा तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचाही या ठिकाणी स्वागत आहे. यावेळी 7-8 कदमचा रनअप घेऊन पुन्हा राऊंड द स्टॅम्प राईट हँड फलंदाज करिता मार्गस्थ होतोय. यावेळी बॉल हवामध्ये आहे. टायमिंग डीप फाईन लेग त्या ठिकाणी आहे. मस्त जबरदस्त चेंडू बाउंड्री पार. पॉवरफुल स्ट्रोक षटकार. सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल हिट. 6 धावा षटकार. डीप फाईन लेग बाउंड्री पार. मस्तकावर दस्तक देऊन चेंडू निघून गेलेत. कारण जर पाहायला गेला तर सुंदर असा स्ट्रोक मिस्टर मयूर यांच्या माध्यमातून. अनिकेत आणि मयूर एक क्वालिटी दर्जाचा फलंदाज आहेत. कारण या ठिकाणी दर्शवलंय का आपल्याकडे तो स्ट्रोक आहे, आपल्याकडे तो समता आहे, आपल्याकडे तो टेम्परमेंट आहे, आपल्याकडे तो टॅलेंट आहे का आपण कधीही बाजी मारू शकतो. यावेळी पुढचा बॉल ऑन साइडला अप साइडला कट केला. बॉल हवामध्ये आहे. लॉंग ऑन मस्तकावर दस्तक. बॉल बाउंड्री पार. पुन्हा एकदा सक्सेसफुल हिट षटकार. सहा धावाचा सह्याने एकूण धावफलक झाले ते 23 ऑन द स्कॉट. एकूण धावफलक आपण पाहताय बशेपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत गौतमी स्पोर्ट पाचरुखा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाचा या पहिल्या राऊंडचा अंतिम सामना, शेवटचा सामना आहे.
जय बजरंग घोडगाव तसेच साई स्पोर्ट उसगाव या दोन्ही संघांमध्ये रंगला गेला या सामना, कारण साई स्पोर्ट उसगाव या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून या ठिकाणी फलंदाजी स्वीकारलेत, तसेच घोडगाव या संघाला क्षेत्ररक्षक करीता आमंत्रण दिले। त्यावेळेस बॉल हवामध्ये डीप फाईन लेग मस्त जबरदस्त 55 मीटर बाउंड्री पार, ब्युटिफुल स्ट्रोक षटकार, क्वालिटी दर्जाचा फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली। तगडा हिट, ब्युटिफुल स्ट्रोक, 6 धावांकरिता फेकून दिला बाउंड्री पार। या ठिकाणी जर पाहायला गेला तर एकंदरीत एकूण 2 षटकांच्या समाप्ती झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलक झाले 29, 29 ऑन द स्कॉट। डिसमिस टुडे सेकंड ओव्हर फ्रॉम साई स्पोर्ट उसगाव, अकाउंट रन फ्रॉम 29। पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आहे, पण आपण पाहू शकाल थोडासा पाणी मैदानामध्ये गेले त्याकडे त्या ड्रिंक्स ब्रेक, छोटासा ब्रेक घेतो, कुठे जाऊ नका, पाहत रहा। पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना येऊ गया येऊ आया। चला आपण स्पीड अप करायचं आहे, विनंती आहे, कारण पहिल्या राऊंडचा सामना देखील अजूनही सुरू आहे, शेवटचा सामना आहे, यानंतर दुसरा फेरीत मध्ये आपण प्रवेश करणार आहोत। लगभग 7-8 कदमचा रन ओव्हर लॉंग हाईट आपण पाहू शकाल गोलंदाजांचा। गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर जितेंद्र, यावेळी गुडलँड डिलिव्हरी ऑन द राईस, पुश केला गेला, क्षेत्ररक्षक आहे वाडिश लॉंग ऑन, डिझायर मधून चेंडू फील्ड केली जाईल। पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर जशा प्रकारे क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवले गेलेत तर प्रशंसा लायक आहे, कारण वाडिश लॉंग ऑन डिझायर मधून चेंडू फील्ड केली जाईल। त्यापूर्वी गुड रनिंग बिडी द विकेट देखील पाहायला मिळाला। अनिल सर नमस्कार। चेंडू फील्ड करण्यापूर्वी देखील दुहेरी धावा कंप्लीट, एक धावा कंप्लीट केलेत आणि एक धावाचा सह्याने एकूण धावा फलक झाले 33, 30-30 आहे। गावदेवी पाचरुखा संघांचा संगणक विशालजी धोतडे माझ्या बरोबर साथी स्कोरर आहे, या ठिकाणी पलबलचा अपडेट देतोय। यावेळी बॉल हवामध्ये आहे, पण मला वाटते टायमिंग परिपक्वता परफेक्ट आहे। ब्युटिफुल स्ट्रोक, 65 मीटर मॅक्सिमम षटकार, तगडा तगडा हिट, कडक टायमिंग आहे। किती प्रशंसकाला कमी आहे, कारण स्टेप आउट केला, जागा बनवला, गुडलँड बॉलचा वाट बघत होते, फुलावर लँड डिलिव्हरी, डायरेक्ट सुंदर असा बॅटचा मध्ये कनेक्ट झाला आणि फेकून दिलाय वाडिश लॉंग ऑन बाउंड्री पार, 6 धावांकरिता। 6 धावाचा सह्याने एकूण धाव फलक 36-36। मयूर मते जर पाहायला गेला तर मात्र 8 बॉलचा सामना केलेत आणि स्वतःचा 36 धावा आतापर्यंत आहे, पण 36 धावांचा त्याचा स्वतःचा जो पर्सनल स्कोर आहे ते 31 आहे मयूर मते यांचा। आजच्या दिवसामध्ये जर पाहायला मिळतील तर मला वाटते मयूर मते देखील या ठिकाणी हाफ सेंचुरी, आज 21वी हाफ सेंचुरी पाहायला मिळतील का तेही देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण 2 हाफ सेंचुरी पाहायला मिळाला, 19वी आणि 20वी हाफ सेंचुरी या ठिकाणी पाहायला मिळाली। 21वी हाफ सेंचुरी नंबर 21 देखील मयूर मते यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील का ते पाहायचं आहे। ऑन द राईस वेलीच्या कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेट रिजन मध्ये, पण स्किट करून चेंडू निघून गेलाय, डायरेक्ट स्टँड मध्ये सापडलाय, पंचांचा बट उरते, त्यामुळे मयूर मतेला या ठिकाणी डगआउट मध्ये परतावे लागेल। आणि जे विषय आपण चर्चा करत होतो की हाफ सेंचुरी मयूर मते यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील का, त्या पारीला पूर्णपणे विराम लागली। मयूर मते बॅक टू द डगआउट। तिसऱ्या षटकातला हे देखील अजून 2 बॉल बाकी आहे। मयूर मते यांचा जागा घेण्याकरिता नवाने बॅटर या ठिकाणी मैदानाकडे अग्रसर होतोय, मिस्टर दयानंद यावेळी स्ट्राइक वर जातील, तसेच अनिकेत नॉन स्ट्राइक यांकडे आहे। तसे गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहू शकाल जितेंद्र यांना आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, पहिल्या बॉलवर 1 धावा, दुसरा बॉलवर षटकार, तसेच तिसरा डॉट आणि चौथा बॉलवर देखील विकेटचा पतन, म्हणजे अजून 2 बॉल बाकी आहे तिसऱ्या षटक मधील। संजयजी पाचलकर मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये या ठिकाणी आहेत। यावेळी लेफ्ट हँड फलंदाज या ठिकाणी तयार, दयानंद स्ट्राइक वर, तसेच नॉन स्ट्राइक यांवर मिस्टर अनिकेत आहे
आणि गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर जितेंद्र लगभग लेफ्ट हँड फलंदाज करीत या ठिकाणी थोडासा लाईन चेंज केला गेला आणि राऊंड द स्टॅम्पचा डिसिजन पंचांच्या माध्यमातून परमिशन घेतलेत. 7-8 कदमचा रनअप लेफ्ट हँड फलंदाज करीता. यावेळेस थोडासा क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल करण्यात आले. शॉर्ट कव्हर मधून डायरेक्ट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण ठेवण्यात आले. यावेळेस गोलंदाज मार्गस्थ होतोय आणि जर फलंदाज पासून लांब ठेवायचा प्रयत्न केले गेलेत पण पंच प्रभावित संजयजी पाचलकर यांच्या माध्यमातून दोन्ही हात समांतर म्हणजे वाईडचा इशारा देखील दर्शवले गेलेत. तर वाईडच्या सह्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचलेत 37-37 या अंकांवर. विशालजी धोदडे सुंदर असा स्कोर कार्ड करतोय माझे बरोबर या ठिकाणी समर्थन कक्षमध्ये. धावफलक झाले ते 37 ऑन द स्कॉट. लगभग 7-8 कदमचा रनअप घेऊन राऊंड द स्टॅम्प लेफ्ट हँड फलंदाज करीता. दयानंद यावेळी स्ट्राईक वर आहे. बॉल हवामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मस्त जबरदस्त बॉल बाउंड्री पार 60 मीटर मॅक्सिमम हिट षटकार. तगडा प्रहार देखील पाहायला मिळाला. यावेळेस थोडासा अपरकट करण्याचा प्रयत्न केला गेला पण जर पाहायला गेला तर गोलंदाज लाईन लेंथ या ठिकाणी थोडासा लाईन लेंथ मधून भटकले आणि फलंदाज तयार मिस्टर दयानंदांनी फेकून दिला डायरेक्ट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री पार 6 धावांकरिता. 6 धावाचा सह्याने एकूण धावफलक झाले ते 43. यावेळेस लेफ्ट हँडर बल्लेबाज तयार मिस्टर दयानंद मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टेप आउट केला पण फुटवर्क या ठिकाणी देखील पाहायला मिळाले नाही. त्यामुळे या ठिकाणी डॉट बॉल देखील डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाला. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 3 षटकांची देखील समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलक झाले ते 43. 43 ऑन द स्कॉट डिसमिस टुडे थर्ड ओव्हर. 3 षटकांची समाप्ती धावफलक 43. शेवटचं षटक प्रगतीवर आहे आणि येणारा 6 बॉल मध्ये या स्कोर कार्ड 60 चे पार जातील का ते देखील पाहायचं आहे. कारण आतापर्यंत 2 मॅच जे मागचे झालेत त्या दोन्ही मॅच मध्ये एका सामन्यामध्ये 82 तर दुसरा सामन्यामध्ये या ठिकाणी 88 धावा देखील पाहायला मिळाली. एक ठिकाणी 83 धावांचा टार्गेट तर दुसऱ्याकडे 89 धावांचा टार्गेट या ठिकाणी दिला गेला. पण या मॅच मध्ये तिसऱ्या षटकांची समाप्ती धावफलक आहे ते 43. येणारा 6 बॉल मध्ये या स्कोर कार्ड पुढे पर्यंत पोहोचवतोय त्या देखील पाहायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर नवाने गोलंदाज मिस्टर तेजसचा तेज या ठिकाणी पाहायचा आहे का त्यांचा तेज किती आहे. नाम आहे तेजस. उभारता हुआ सितारा गोलंदाज ट्रॅकवर मार्गस्थ होतोय. यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर तेजस मार्गस्थ होतोय. राईट ओव्हर द विकेट राईट हँड फलंदाज करीता ऑन द राईस पुश केला गेला. डिफाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा चुकी क्षेत्ररक्षण यांच्या माध्यमातून आणि एक धाव कंप्लीट दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील केली गेली आणि दुहेरी धावामध्ये कन्व्हर्ट या ठिकाणी केले मिस्टर दयानंद आणि तसेच मिस्टर अनिकेत यांच्या माध्यमातून. आणि दुहेरी धावामध्ये कन्व्हर्ट तर दुहेरीच्या सहाय्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचलेत मला वाटतं 45 अंकांवर. 45 ऑन द स्कॉट. आपण पाहताय या ठिकाणी वसईपूर्वकडे असोसिएशन अंतर्गत आई गौतमी स्पोर्ट पाचरुखा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचे महासंग्राम आज 3रा दिवस आणि पहिला राऊंडचा आहे अंतिम सामना. यावेळी बॉल हवामध्ये आहे. बिलकुल आपण सांगतो ना मुंबईमध्ये गेला का गेट ऑफ इंडिया आहे त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये तर या ठिकाणी पाचरुखामध्ये ही ग्राउंड मध्ये जर पाहायला गेलं तर वाट इज लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा मध्ये एक गेट आहे त्या गेट मधून चेंडू निघून गेले डायरेक्ट एलिफंटाकडे. मिळतील 4 धावा चौकार. या 4 धावाच्या सहाय्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचलेत 49 अंकांवर. मयूर मतेचा खूप मोठा योगदान आहे या स्कोर मध्ये. धावफलक जरी 49 असला तरी मयूर मतेचा यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण बॉल गेला डायरेक्ट लॉंग ऑफच्या हातामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बाले बाद झालेत पण या ठिकाणी जर पाहायला गेला तर सन्मानजनक स्कोर या ठिकाणी कडे अग्रसर झालेत. किती प्रशंसा केला तरी कमी आहे. उसगाव या संघ साईस्पोर्ट उसगाव या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून फलंदाजी स्वीकारले. तसेच जय बजरंग घोटगाव या संघाला क्षेत्ररक्षण करीता आमंत्रण दिलेत. आपण पाहू शकाल ब्लू अँड व्हाईटचा कॉम्बिनेशन या ठिकाणी तसेच ग्रीन ट्रॅक सुडबार या ठिकाणी तयार. साईस्पोर्ट उसगाव या संघ या ठिकाणी विकेटचा पतन घडलेत पण धावफलक आहे ते 49 ऑन स्कॉट.
यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर तेजस पाहू शकाल 3 चेंडू टाकून झालेत. पहिला 2 धावा पहिल्या बॉलवर, दुसऱ्या बॉलवर आले 4 धावा आणि तिसऱ्या बॉलवर थोडासा कमबॅक या ठिकाणी विकेटचा पतन. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रेक्षकांच्या हातामध्ये बॉल आहे पण या ठिकाणी जर पाहायला गेला तर मला वाटते बॉल कलेक्ट केले, हातामध्ये बॉल झाले, त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धाव घेण्यात येणार नाहीये. जर धाव घेतली तरी धाव देण्यात येणार नाही. अनुभवी पंच संजयजी पाचलकर त्या ठिकाणी आहेत. आपण डिसिजन घ्यायचं आहे, त्वरित सांगायचं आहे. स्ट्राईक रोटेट होणार नाहीये, साईड चेंज नाही होणार. जे साईडला जे फलंदाज होते, जो स्ट्राईक वर होते त्यांनाच स्ट्राईक वरती जावे लागेल, कारण त्या ठिकाणी हातामध्ये चेंडू असल्यावर तुम्ही धावूच शकत नाही. जे क्रिकेटचा नियम आहे ते आपल्याला देखील माहिती आहे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आपण पाहू शकाल सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी केले गेले. पाचरुखा सर्व ग्रामस्थांचा देखील खूप मोठा सहकार्य आहे या ग्राउंड बनवण्याकरिता. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आयोजक जसा प्रकारे या ठिकाणी मेहनत केलेत, तर आयोजकांचाही देखील जर मी नावा घेतला खूप आयोजक आहेत, पण जर मुख्य भूमिकामध्ये आहेत तर मात्र या ठिकाणी संजय, तसेच विशाल, रोहित, नितीन, निलेश, साईनाथ, तसेच विनोद, सनी असेच बरेचसे मुलं आहेत. त्यामुळे बॉल हवामध्ये आहे. यावेळेस वाडी स्ट्रॉंग ऑन, मस्त जबरदस्त चेंडू बाउंड्री पार, मॅक्सिमम षटकार. शेवटच्या षटक प्रगतीवर मिस्टर तेजस या ठिकाणी आहे. आतापर्यंत पाहायला गेला तर मला वाटते लास्ट बॉल बाकी आहे शेवटच्या षटकातला. एकूण धाव फलक जाऊन पोहोचलेत 55. यावेळेस बॉल हवामध्ये, 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री पार, 4 धावांकरिता शेवटच्या बॉलवर आले चौकार. तर या 4 धावाचा सयाने 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक झाले ते 59 धावांचा पाठलाग करावी लागणार आहेत. या ठिकाणी जय बजरंग घोटगाव या संघाला सेकंड राऊंड मध्ये प्रवेश करण्याकरिता शेवटचा सामना आहे. पहिला राऊंडचा आपण पाहू शकाल या ठिकाणी जय बजरंग घोटगाव व तसेच सायस्पोर्ट उसगाव या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर पहिला फलंदाजी स्वीकारलेत आणि गोलंदाजी करिता आमंत्रण दिल्या होत्या घोटगाव या संघाला. पण आता जर पाहायला गेलं तर 60 धावांचा या ठिकाणी पाठलाग करावी लागेल जय बजरंग घोटगाव या संघाला. तर आपण सायस्पोर्ट उसगाव क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. तसेच जय बजरंग घोटगाव आपण ही सलामीच्या बॅटर मैदानामध्ये पाठवायचं आहे. यानंतर दुसऱ्या फेरीत आपण जाणार आहोत. तर दुसऱ्या फेरीकरिता नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. आई गावदेवी भालीवली तसेच आई गावदेवी खोनपाडा या दोन्ही संघाचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करिता आपण टॉस बॉक्स वरती या. यानंतर दुसरा फेरीतला जो पहिला सामना आहे आई गावदेवी भालीवली तसेच आई गावदेवी खोनपाडा दोन्ही संघाचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करीत आपण टॉस बॉक्स वर या. दोन्ही संघाच्या संघनायकाला आपल्याला विनंती आहे आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स वर यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे आणि नाणेफेकीचा कॉल करीत या ठिकाणी गोड व्यक्ती महत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. बोबनजी नामकुडा सरांना विनंती आपण आपला शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. बबन सरांना विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकाच्या उपस्थितीमध्ये आपण आपला शुभहस्ते आई गावदेवी भालीवली तसेच आई गावदेवी खोनपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकाच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचा कॉल देखील करून घ्यायचा आहे. आपला शुभहस्ते खूप मोठा सहकार्य आहे या ठिकाणी बबनजी नामकुडा सरांचा. किती कौतुक केलं तरी कमी आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकाची उपस्थिती टॉस बॉक्स वर आपण पाहू शकाल. टॉस का बॉस या स्टेजवर नाणेफेकीचा कॉल केली जातोय बबनजी नामकुडा यांच्या शुभहस्ते. यानंतर होणारा सामना सेकंड राऊंड यानी की दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. 60 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावी लागणार आहेत जय बजरंग घोटगाव या संघाला, कारण सायस्पोर्ट उसगाव या संघाने नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजी केल्यानंतर 59 धावा बोर्डावरती लावलेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तसेच 60 धावांचा टार्गेट या ठिकाणी पेस केलेत जय बजरंग घोटगाव व या संघाकरिता. तर सलामीच्या बॅटर जय बजरंग घोटगाव व या संघाकडे जर पाहायला गेला तर दोन्ही सलामीचा फलंदाज मैदानाकडे अग्रेसर होतोय.
यानंतर होणारा सामना आयगाव दुबी खोनफळा विन द टॉस अँड चॉइस टू बॅट फास्ट. सलामीच्या बॅटर मैदानाकडे अग्रसर झालेत. मॅच वन करायचं आहे. संजयजी पाचलकर सरांना माझा विनंती आहे थोडासा स्पीड अप करून घ्यायचा आहे त्यांच्याकडनं, कारण यानंतर सेकंड इनिंगचा सामना खेळवली जातील. सुनील आणि दीपक यांच्या जोडी सलामीच्या बॅटर आपण पाहू शकाल. जय बजरंग घोटगाव या संघाच्या माध्यमातून ओपनिंग करण्याकरिता या ठिकाणी मैदानाकडे अग्रसर झाले. तसंच गोलंदाज ट्रॅकवर मार्गस्थ होईल. गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर अनिकेत लगभग 7-8 कदमचा रनअप घेऊन राईट ओव्हरचा विकेट करिता. चला वन गोइंग मॅच कडे आपण बोलतोय. मैदानाकडे वन गोइंग मॅच प्लीज. वन राईट हँड फलंदाज करिता राईट ओव्हरचा विकेट मिस्टर अनिकेत. यावेळी ऑफ साइडला कट केला गेला. नजाकत पाहायला मिळाली. थोडा शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत या ठिकाणी देखील 1 धावा कंप्लीट केलेत. तर 1 धावाचा सयाने एक या ठिकाणी अकाउंट देखील ओपन झाले. धाव फलक 1. पहिल्याच बॉलवर लाईन लेन परफेक्ट गुड लेन डिलिव्हरी सुरुवात केलेत अनिकेत. राईट ओव्हरचा विकेट. राईट हँड फलंदाज यावेळी ऑन खेळण्याचा प्रयत्न. स्टेट ड्राईव्ह केला. कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू येतोय वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन कडे. पण या ठिकाणी जर पाहायला गेला तर थोडासा फंबल पाहायला मिळाली. हातातून चेंडू निघून गेलेत बाउंड्री पार. 4 धावांकरिता. दुसऱ्या बॉलवर आले चौकार. तर एकत्रित जर पाहायला गेला तर 2 चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकमध्ये अनिकेत यांचा. पण 2 चेंडू टाकून झाल्यानंतर एकत्रित धाव फलक झाले ते मात्र 5 अंकांवर. 5 ऑन द स्कॉट विदाउट लॉस. ओपनिंग सलामीचा फलंदाज तुम्ही पाहू शकाल मिस्टर सुनील आणि दीपक यांचा जोडी. आतापर्यंत स्ट्राईकवर मिस्टर दीपक आहे. राईट हँड फलंदाज यावेळेस बॉल हवामध्ये. शॉर्ट कव्हर कुठल्याही प्रकारचा चूक करणार नाही. डायरेक्ट चेंडू जातोय शॉर्ट कव्हर यांच्या हातामध्ये आणि या ठिकाणी फलंदाज बाद मिस्टर दीपक बॅक टू द डगआउट. यावेळी नवाने बॅटर या ठिकाणी मिस्टर विशाल मैदानाकडे अग्रसर होतोय. आपण पाहू शकाल गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर अनिकेत. थोडासा एक चौकार लागल्या होत्या पण त्यानंतर जर पाहायला गेला तर पूर्णपणे कमबॅक करताना देखील पाहायला मिळाले मिस्टर अनिकेत यांना. सुंदर असा फलंदाजी देखील पाहायला मिळाले होते अनिकेत यांच्या माध्यमातून. सलामीचा बॅटर आहे आणि जशा प्रकारे सलामीच्या गोलंदाजीमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली या ठिकाणी. तर त्यांनी दाखवून दिला दर्शवून दिला या ठिकाणी येऊन का पाचरुखा या स्टेडियमवर कशा प्रकारे मी परफॉर्मन्स करतो. यावेळी रिव्हर्स स्पीड डिलिव्हरी काही समजलं नाही. डायरेक्ट सपाटा स्टँड मध्ये त्रिफला चिट फलंदाज बाद. प्रशंसालायक गोलंदाजी आहे कारण जसा मी चर्चा करत होतो मागच्या चेंडूवर का अनिकेत जर पाहायला गेला तर ओपनिंग सलामीच्या बॅटर सुंदर असा बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तसेच सुंदर असं क्षेत्ररक्षक पण ओपनिंग गोलंदाजीमध्ये देखील त्यांचा समावेश आणि त्यांचा कामगिरी आता मात्र पाहायला मिळाला अनिकेत यांच्या माध्यमातून. 1 चौकार. थोडासा क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे बाउंड्री लाईनचा पार गेल्या होत्या. हातातून निघून गेलेला बॉल ते 4 धावांकरिता. नशिबाचा चौकार मिळाली होती घोटगाव या संघाला. पण यावेळी जर पाहायला गेला तर विस्फोटक फलंदाज बॅक टू द डगआउट. यावेळी नवाने बॅटर मिस्टर छटू जर पाहायला गेला तर या ठिकाणी क्रीजकडे अग्रसर होतोय. स्ट्राईकवर जातील. तसेच नो स्ट्राईक हँड करे मला वाटते मिस्टर रोहित आहे. सुनील नो स्ट्राईक हँड आणि छोटू स्ट्राईक वर. यावेळी हॅट्रिक चान्स आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेटचा पतन पाहायला मिळाले होते. यावेळी एज लागले का पण वाईटचा या ठिकाणी देखील मांग करत होते पंचांच्या माध्यमातून पण पंच प्रभावित नाहीये. त्यामुळे या ठिकाणी जर पाहायला गेला तर बिलकुल 1 बाउन्सचा या ठिकाणी वॉर्निंग दिली गेली अनिकेतांना. संजयजी पाजलकर यांच्या माध्यमातून यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर मार्गस्थ होते मिस्टर अनिकेत. गुडलँड डिलिव्हरी ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. आपण आलेत वाईटचा इशारा. संजयजी पाचलकर यांचा दोन्हीही हात समांतर आहे त्यामुळे अभांतर धावाचा समावेश देखील स्कोरबोर्डवर होईल आणि अभांतर धावाचा सयाने एकूण धावफलक जाऊन पोहोचले स्कोरबोर्डवर 6 अंकांवर. 6 ऑन द स्कॉट. पहिला षटक प्रगतीवर.
शेवटचा बॉल आहे, शेवटचा षटकातला पहिला षटकातला शेवटचा बॉल. यावेळी होक्सशॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला. आपण जर पाहायला गेला तर थोडासा गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी अनिकेत यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. पण शेवटचा बॉल डॉट बॉलची सांगता. पहिल्या षटकांची समाप्ती, धावफलक 2 विकेट लॉस 6. 2 गडीचा मोबदल्यात एकूण धावफलक आहेत ते 6. 1 षटकांच्या समाप्तीनंतर दुसरा षटक मार्गस्थ आहे. सर्वांना विनंती, आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे, कारण दुसरा राऊंडचा आपण दुसरा फेरीत देखील पदार्पण करणार आहोत या सामन्यांचा नंतर. एकूण 60 धावांची आवश्यकता आहे आणि पहिल्या षटकांची देखील समाप्ती. धावफलक आहेत ते 6. मला असं वाटतं अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे येणारा 18 बॉलमध्ये. राईट हँड फलंदाज स्ट्राईक बार तयार आणि गोलंदाज ट्रॅक बार देखील मार्गस्थ होतोय मिस्टर मयूर मते. मयूर मते आणि अनिकेत या 2 असा खेळाडू आहे ना उसगाव या संघामध्ये. तर गोलंदाज असो, फलंदाज असो किंवा क्षेत्ररक्षण, पूर्ण पॅकेज, कम्प्लीट पॅकेज आपण ज्याला सांगतोय. प्रत्येक संघामध्ये असा 1-2 खेळाडू असा असते हमेशा पूर्ण ऑलराऊंडर. तर या ठिकाणी 2 खेळाडू देखील पाहायला मिळाली. यावेळी हुकशॉट मारण्याचा प्रयत्न, गुडलेन डिलिव्हरी, फुलवर लेन, डायरेक्ट टप्पा पडून निघून गेले. प्रेक्षकांच्या हातकणामध्ये कुठल्याही प्रकारचा धाव घेण्यात यशस्वी नाहीये आणि डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळाला. मिस्टर मयूर मते गोलंदाज ट्रॅकवर मार्गस्थ. लगभग 7-8 कदमचा रनअप, लॉंग हाईट आणि लॉंग रनअप घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट डिसाइड राईट हँड फलंदाजा विरुद्ध. यावेळी स्ट्राईक बार राईट हँड फलंदाज आणि गोलंदाज ट्रॅक बार मिस्टर मयूर मते. पहिला षटकचा संपल्यानंतर या ठिकाणी जर पाहायला गेला तर सुंदर असं टेस्ट मॅच सारखा जाल बुनला गेला मयूर मते यांच्या माध्यमातून. फलंदाज पासून लांब ठेवायचा प्रयत्न, पण जर कॅल्क्युलेशन टायमिंग परिपक्वता जर परफेक्ट नाही असली तर बॅट आणि बॉलचा कनेक्शन कधी होणार नाहीये. आणि बॅट आणि बॉलचं जर कनेक्शन परफेक्ट झाली नाहीये, जर टायमिंग व्यवस्थितपणे करता आले नाही तर स्कोरबोर्ड वरती वाढोतरी होणार नाहीये. कारण 60 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे सेकंड इनिंग मध्ये जर प्रवेश करायचा असेल. यावेळी टायमिंग परफेक्ट आहे, बॅट आणि बॉलचं कनेक्शन सुंदर आहे. बॉल निघून जातील वाडी, डीप विकेट, बाउंड्री पार, मॅक्सिमम षटकार. 6 धावा. 6 धावाचा सह्याने एकूण धावफलक झाले ते 12. 12 ऑन द स्कॉट. आतापर्यंत 2 गडीचे मोबदल्यात, मात्र 2 फलंदाज आतापर्यंत डगआउट मध्ये पोहोचलेत. जर पाहायला गेला तर 2 विकेट लॉस झालेत, पण कुठलाही प्रकारचा फरक पडला नाहीये. 2-3 बॉल या ठिकाणी जर डॉट काढण्यात यशस्वी आले मयूर मते यांना, पण मागच्या चेंडूवर मात्र पूर्णपणे तयार. थोडस गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाज फेकून दिले बाउंड्री पार. 6 धावांकरिता. यावेळी पुढचा बॉल. यावेळी पुन्हा बॉल हवामध्ये. मिस टायमिंग शॉट आहे, शॉट कव्हर आहे त्या ठिकाणी. झेलबाद होण्याची शक्यता. हातातून थोडीशी बाउंड्री आणि चेंडू खाली पडला, अशा प्रकारे झेल ड्रॉप झालेत. यावेळी जर पाहायला गेलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आपण चेंडू फील्ड करेपर्यंत 1 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत आणि 1 धावाचा सह्याने एकूण धावफलक झाले ते 13. 13 ऑन द स्कॉट. एकत्रित धावफलक तर तब्बल 60 धावांची आवश्यकता आहे. धावा आले ते 13. दुसरा षटक मार्गस्थ. गोलंदाज ट्रॅक बार मिस्टर मयूर मते. आपण पाहू शकाल आजचा दिवसाचा पहिला राऊंडचा शेवटचा सामना आहे. जय बजरंग घोटगाव तसेच साय स्पोर्ट्स गाव. यावेळी बॉल हवामध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे. यावेळी सौंदर्यास खेळण्याचा प्रयत्न, आपण बॅट आणि बॉलचा कनेक्शन प्रॉपरली झाले नाही, त्यामुळे डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळाली. 2 षटकांचा समाप्ती, धावफलक 14. यावेळी पुढचा बॉल गोलंदाज ट्रॅकवर. तिसरा षटक मार्गस्थ आहे राईट हँड फलंदाज करीत. यावेळी बॉल हवामध्ये, डीप विकेट. हो, मस्त जबरदस्त चेंडू बाउंड्री पार. मिळतील 6 धावा. षटकार.
यावेळेस पाहू शकाल विकेटचा मागे पूर्णपणे महेंद्र सिंग धोनीचे स्टाईल मध्ये मिस्टर सूरज कोठावले देखील आहे. यावेळेस ऑन साइडला कट केला, शॉट पाहिला, ग्रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड केली जाईल. पण त्यापूर्वी चहलकदमी करून जर पाहायला गेला तर मंद मंद पावलाने सुंदर असा रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एक धावा कंप्लीट केलेत. तर एक धावाचा सहाय्याने एकूण धावफलक झाले ते 21 ऑन द स्कॉट. एकूण 60 धावांची आवश्यकता आहे. पण आपण सांगतोय ना एक विकेट किपरचं जे भूमिका आहे ना ते खूप महत्त्वपूर्ण असतोय. बॉल राईट हँड फलंदाज करिता ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाहीये. त्यामुळे जर पाहायला गेला तर थोडासा गतीमध्ये देखील परिवर्तनही पाहायला मिळाली. यावेळी स्किड करून निघून गेला सूरज यांचा हातकडामध्ये. कुठल्याही प्रकारचा धाव नाही, डॉट बॉलचाही देखील सांगता पाहायला मिळाली. सुंदर असा गोलंदाजी यावेळेस थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर जर षटकार आल्यानंतर मात्र एक धावा, दुसऱ्या बॉलवर आणि बॅक टू बॅक 2 बॉल डॉट पाहायला मिळाली. यावेळेस पुढचा बॉल या षटकातला 5वा बॉल आहे. या 5वा बॉल ही देखील डॉट बॉलची सांगत आहे पाहायला मिळाला. कारण ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बिलकुल लॉक आहे. फेविकल का जोड बेजोड या ठिकाणी देखील पाहायला मिळाली. कारण फलंदाज थोडा पण फुटवर्क एखादी दर्शवला नाही आहे. जागेवर उभा राहून मारण्याचा प्रयत्न केली गेली आणि बॅट आणि बॉलचा कनेक्शन आहे. शेवटचा बॉल या षटकातला बॉल जातो डायरेक्ट सूरज कोठावले यांचा हातकडामध्ये. एसटी रक्षकच्या भूमिकामध्ये मिस्टर सूरज कोठावले एज लागली आणि बॉल निघून गेला एसटी रक्षकांच्या हातकडामध्ये. फलंदाज बाद. आउट नाही. ओके, षटकांचा समाप्ती. पंच हात वरती गेला तर मला असं वाटतं विकेटचा पतन झाला का, सॉरी. या ठिकाणी 3ऱ्या षटकांची समाप्ती झालेत. तर हे 4था षटक मार्गस्थ आहे. या ठिकाणी 4थ्या षटक मध्ये देखील एकंदरीत किती धावांची आवश्यकता आहे विशाल सर? 6 बॉल रिमेनिंग रन फ्रॉम 39 म्हणजे 39 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी सूरज कोठावले करिता जर पाहायला गेला तर गाणे फिरिंगपडा इथून अक्षय भोगले सरांचाही देखील या ठिकाणी मेसेज आलेत का आपण सुंदर असं परफॉर्मन्स करा, आपला आशीर्वाद आहे. त्या ठिकाणी एवढा लांबून तुम्ही खेळायला आलेत. अक्षयजी भोगले सरांचं देखील कौतुक आहे, त्यांनी देखील या ठिकाणी मेसेज केलेत. यावेळी बॉल हवामध्ये डीप विकेट, हो शॉर्ट मिड विकेट या ठिकाणी मस्तकावर दस्तक आणि चेंडू जातोय बाउंड्री पार. 6 धावांकरिता षटकार. एसटी रक्षकच्या भूमिकामध्ये या ठिकाणी सूरज कोठावले आणि त्यांचकरिता गाणे फिरिंगपडा इथून अक्षयजी भोगले यांच्या माध्यमातून सुंदर असा मेसेज या ठिकाणी दिले गेले. थँक्यू. यावेळी राऊंड द स्टॅम्प राईट हँड फलंदाज करिता मार्गस्थ होते. गोलंदाज ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, आपण पुन्हा बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा कनेक्शन झालेला नाहीये. त्यामुळे डॉट बॉलचाही सांगता या ठिकाणी देखील पाहायला मिळाली. सुंदर असा लाईन आणि लेंथ मिस्टर सूरज यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. 3रा बॉल मार्गस्थ. यावेळी पुन्हा बॉल हवामध्ये टायमिंग शॉट, टायमिंग लेकिन जर पाहायला गेला तर या ठिकाणी वाडिश लॉंगांच्या हातामध्ये दिलेत. अशा प्रकारे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा एलिमिनेशनचा कमतरताही देखील पाहायला मिळाला. टायमिंग परिपक्वता पाहायला मिळाली नाही. त्यामुळे विचार असा होता का टायमिंग शॉट आहे का, पण सरळ गेलाय वाडिश लॉंगांच्या हातामध्ये. फलंदाज बाद. 90 बॅटरचा एंट्री. लाईन लेन परफेक्ट आहे. किती प्रशंसा केला तरी कमी आहे. कारण जसा प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी झालेत मिस्टर सूरज यांच्या माध्यमातून शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आणि एकूण जर पाहायला गेला ना मात्र औपचारिकता बाकी आहे. यावेळीच देखील थोडासा स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजांच्या माध्यमातून, पण बॅट आणि बॉलचा जर प्रॉपरली कनेक्शन झालेला नाहीये ना तर कुठल्याही प्रकारचा धाव या ठिकाणी स्कोरबोर्डवर वाढवतरी होणार नाही. यावेळी पुढचा बॉल राऊंड द स्टॅम्प राईट हँड फलंदाज करिता रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केले गेले, पण बॅट आणि चेंडूचा पुन्हा कनेक्शन नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. म्हणून सांगितलं असतं ना मोठा मंच मध्ये मोठा पंचची आवश्यकता आहे. तुम्हाला तुमच्याकडे किती टेम्परमेंट आहे, किती टॅलेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी दर्शवावी लागेल, दाखवावी लागेल, तर तुम्ही या ठिकाणी पुढे वाढू शकता. कारण बशेपूर्व क्रीडा असोसिएशन मध्ये चांगले खेळाडू तयार केले. त्यावेळेस बॉल हवामध्ये फटका फासण्याचा संधी आणि षटकाबारच्या हातामध्ये दिले. तसा प्रकारे या ठिकाणी देखील विकेटचा पतन. यावेळेस शेवटचा षटक या ठिकाणी जर पाहायला गेला तर लास्ट बॉल बाकी आहे आणि एकंदरीत 2 विकेटचा पतन या ठिकाणी झालेत. 3ऱ्या बॉलवर आणि 5व्या बॉलवर विकेटचा पतन घडलेत. शेवटचा बॉल बाकी आहे आणि जो धावा आहे ना एकंदरीत मला वाटते 60 धावांचा टार्गेट होता या ठिकाणी. तर एकूण जे धावा आहे ते मात्र 27 आहे. षटक संपला. थँक्यू.
थोडासा मिसअंडरस्टँडिंग, माफी मागतोय. या ठिकाणी 4 षटकांचा समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पूर्णपणे जर पाहायला गेलं तर मॅच वॉन झालेत साई स्पोर्ट उसगाव. साई स्पोर्ट उसगाव या ठिकाणी पूर्णपणे वॉन झालेत. आणि जर जय बजरंग घोटगाव या संघाला मी पुढच्या वाटचालीकरिता देतो शुभेच्छा. तसेच साई स्पोर्ट उसगाव संघाकडनं मयूर मते आपण मॅन ऑफ द मॅच करिता प्रेझेंटेशन बॉक्सवर यायचं आहे.